वसई तालुक्यात प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते। अयोध्या येथील पावन नगरीमध्ये प्रभू श्री रामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त वसई, विरार, नालासोपारा, नायगाव संपूर्ण वसई तालुक्यात विविध आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन केल्याचे दिसत होते। अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दुपारी 12:20 अभिषेक विधीने सुरुवात झाली। प्राणप्रतिष्ठेची मुख्य पूजा अभिजित मुहूर्तावर करण्यात आली। प्रभू श्री रामाच्या मूर्तीची अभिषेकाची वेळ काशीचे अभ्यासक गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी निश्चित केली होती। हा कार्यक्रम पौष महिन्याच्या 12 तारखेला अभिजित मुहूर्त, इंद्रयोग मेष आणि वृश्चिक नवमशामध्ये संपन्न झाला। प्राणप्रतिष्ठा करोडो लोकांच्या श्रद्धेने व साक्षीने करण्यात आली। रामलीला सिंहासनावर विराजमान होण्याआधी अयोध्या नगरी रघुनाथाच्या स्वागतासाठी फुलांनी सजविण्यात आली होती। कलेचे दर्शन घडविणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती मोहक व सुबक असल्यामुळे डोळे भरून बघण्याची इच्छा सर्वांनाच होत होती। प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी वसई तालुक्यातील गावोगावे, बिल्डिंग परिसर, मंदिर अशा ठिकाणी पताका, रांगोळ्या, ध्वज उभारून अगदी आनंदी व उत्साहात प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी सज्ज दिसत होते। यामध्ये अनेक सामाजिक संस्था, NGO संघटना आणि राजकीय पक्ष ह्या सर्वांनीच कार्यक्रमाचे आयोजन केले होते। वसईतील दिवाणमान मंदिर, समता नगर गणपती मंदिर परिसर, सन सिटी, विद्या मंदिर, ओम नगर, विशाल नगर, आनंद नगर, वसई गाव, नालासोपारा, विरार, खानिवडे हायवे ते अगदी ससून नवघर पर्यंतचा परिसर, साईनगर, निर्मळ, वासळई, आगाशी, नाळा, बोळिंज, वटार तसेच संपूर्ण वसई तालुक्यातील इतर भागात मोठमोठ्या रांगोळ्या, फुलांनी सजविलेल्या कमानी, त्यावर आंब्यांची व झेंडूंच्या फुलांचे तोरण, अंगा खांद्यावर श्री राम अक्षराचे अंगरखे, कुर्ते परिधान करून भव्य मिरवणूक काढत असल्याचे दिसत होते। तसेच वसईतील बहुतेक मंदिरांमध्ये अखंड रामायण पाठ, सुंदर कांड, आरती, भजन, अखंड राम नामाचा जप अशा अनेक धार्मिक विधींचे आयोजन केल्याचे दिसत होते। अखंड दिव्यांची दीपमाळा, मंदिराच्या समोर वेगवेगळे दिवे लख्ख प्रकाशाने न्हाऊन गेलेले दिसत होते। वसईत सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन प्रभू श्री रामाच्या मंदिर उद्घाटनाचा आनंद व्यक्त करताना दिसत होते। वसईतील लाभ कॉम्प्लेक्स समुद्रा बिल्डिंग या परिसरात ढोल व टाळ मृदुंगाच्या तालावर संपूर्ण परिसर अगदी भक्तिमय झालेला पाहावयास मिळत होता। या ठिकाणी लहान मुला-मुलींनी राम सीतेचा वेश परिधान करून पालखीमध्ये सहभाग घेतला होता। जागोजागी पालखीचे स्वागत करून त्या ठिकाणी आरती, ओवाळणी करून पालखीला नतमस्तक होताना दिसत होते। सदर कार्यक्रमात महिलांनी देखील मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता। काही ठिकाणी अन्नदान ह्या विचाराने प्रसाद म्हणून भंडाराचे आयोजन केले होते व त्या ठिकाणी सर्वांना आदराने अन्नदान प्रसाद वाटप करत होते। अशा प्रकारे संपूर्ण वसईमध्ये आनंदाच्या वातावरणात श्री राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले होते।